भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्येच आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे। भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई सुरू आहे। परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर यांच्यातील वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये तर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे। बघूया। भंडाऱ्यात महायुतीत मिठाचा खडा। भाजप शिवसेनेतील वाद शिगेला। परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर आमने सामने। नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलाय, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सत्ताधारी विरोधक आमने सामने येण्याऐवजी तिकडे भंडाऱ्यामध्ये महायुतीमध्येच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। भंडारा नगर परिषदेमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकरांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं भाजपकडून भोंडेकरांना लक्ष केले जाते। आमदार परिणय फुकेंनी भंडाऱ्यामधील विविध भ्रष्टाचार बाहेर काढत भोंडेकरांवर आरोप केले आणि भर प्रचार सभेत भोंडेकरांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिलाय। अनुसूचित जातीच्या हक्काची निधी कुठेतरी त्या जलपर्यटनाला 50 कोटी रुपये वळती करण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे। असे 3000 कोटीचे आणि 200-500 कोटीचे भ्रष्टाचार आज मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये झालेला आहे। या भ्रष्टाचाराचा एक पायी, कारण ही जनतेचे पैसे आहे, या भंडारा शहरातील जनतेच्या हक्काचे पैसे आहे, त्या एक पायीचा हिशोब घेतल्याशिवाय मी राहणार नाही। आणि हे निवडणूक झाली, आमची नगराध्यक्ष बसली, तर पहिले सगळा हा भ्रष्टाचार काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत या भ्रष्टाचाराच्या मागे असणाऱ्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं नाही तोपर्यंत हा परिणय फुके स्वस्त बसणार नाही। भंडाऱ्यातील फुके विरुद्ध भोंडेकर वाद शिगेला पोहोचलाय। परिणय फुके यांच्या इशाऱ्यानंतर भोंडेकरही आक्रमक झाले। आपल्या मतामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसलाय। जर भाजप आमदार आरोप करणार असतील तर आम्हीही युती धर्म विसरू असा इशारा भोंडेकरांनी दिलाय। त्याला पुन्हा परिणय फुकेंनी प्रत्युत्तर दिलंय। नरेंद्र भोंडेकरच्या मतावरती महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री बनलेला आहे। आम्ही 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री बनलाय आणि मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याचं काम, आमदारांना संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्रीचं आहे। सत्तेमध्ये आम्ही असताना जर आमच्यावरती आरोप करत असतील तर आता आम्ही पण आरोप करायला पाहिजे का? भाजपचे मंत्री कोण कोण पैसे घेतात, कोण कोण पैसे खातात, कोण कोण रेतीमध्ये किंवा अनेक याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत, आम्ही आता बोलायचं का? माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, त्यांचा सन्मान करतो। त्यांनी ह्या मोक्यात सांडला सांभाळायला पाहिजे। जर समजा एखाद्या आमदार नसलाही तरीही काही सरकारला फरक पडणार नाही। मला असं वाटतं ज्या प्रकारे भोंडेकर साहेब काँग्रेसच्या बद्दलचं प्रेम त्यांचं चाललेलं आहे, ज्या प्रकारचं काँग्रेस बद्दलचं प्रेम त्यांचं वाढलेलं आहे, मला असं वाटतं भोंडेकर साहेबांनी काँग्रेसमध्ये चाललं जावं। राज्यात जरी महायुती एकत्र असली तरी भंडारा जिल्ह्यात मात्र भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष दिसून येतोय। दोन्ही आमदार एकमेकांवर टीकास्त्र डागतायत। त्यामुळे आता भंडाऱ्यामध्ये निकाल लागल्यानंतर भोंडेकर आणि फुकेंमधला संघर्ष अजून वाढणार की शमणार हे लवकरच कळेल। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।